नीलम गोरेंनी केलेल्या आरोपांच्या वादात आता संजय राऊतांनी शरद पवारांना देखील ओढलेलं आहे. शरद पवारांनी या राजकीय चिखलफेकीची जबाबदारी घ्यावी, त्यांनी घटनेचा निषेध करावा अशी मागणी राऊतांनी केलेली आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून नीलम गोरेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. त्यावरूनच आता राऊतांनी शरद पवारांवर देखील निशाणा साधलाय. साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत. त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते. ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे. गप्प कसे राहू शकता? तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना. शरद पवार गप्प कसे राहू शकतात, त्यांनी जबाबदारी घ्यावी असं राऊत म्हणतात. दुसरीकडे शरद पवारांचं महत्वाचं वक्तव्य समोर आलंय. राऊतांनी जे म्हटलंय ते 100% बरोबर आहे असं शरद पवार म्हणतात. गोरेंनी ते वक्तव्य करण्याची गरज नव्हती असं देखील पवारांनी म्हटलेलं आहे. 4 टर्म कशा मिळाल्या हे सर्वांना माहिती आहे. नीलम गोरेंचं वक्तव्य हे मूर्खपणाचं आहे असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. कारण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शरद पवार स्वागताध्यक्ष होते आणि आता शरद पवारांचं हे वक्तव्य खूप महत्वाचं आहे. नीलम गोरेंनी या संघटनेचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं वाटतं. हे अधिवेशन अतिशय सूट चालले, सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना 3-4 सण झाले असावे, 4. आणि या सगळ्या 4 सण कशा मिळाल्या ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती.